सहकारी बँकेच्या 43व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आज 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा ओरोस येथे संपन्न झाली। त्या सभेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने सभासदांची उपस्थिती होती। या सर्व सभासदांनी 5 वर्षापूर्वी या संचालक मंडळाकडे या जिल्हा बँकेची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी आम्ही मागच्या 5 वर्षांमध्ये यशस्वीपणे पार पाडली। यासाठी आदरणीय नारायणराव राणे साहेब आहेत, आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या बँकेचे संचालक आणि पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब, दीपकभाई केसरकर आणि निलेशजी राणे साहेब या सर्वांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सगळ्या ग्राहकांनी आणि ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर या संचालक मंडळाच्या कारभारावर विश्वास व्यक्त केला आणि म्हणून आज 7,173 कोटीपर्यंत आम्ही वाटचाल 4 वर्षांमध्ये करू शकलो। आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये पुढच्या 2 वर्षांमध्ये 31 मार्च 2028 अखेर त्या ठिकाणी 10,000 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार पाडण्याच्या गाठण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हे उद्दिष्ट घेऊन या पुढच्या काळामध्ये जिल्हा बँक म्हणून आम्ही सगळेजण वाटचाल करू। आणि त्याचबरोबर आज जिल्ह्यातल्या सगळ्याच सभासदांना त्यांच्या भागाच्या रकमांवर त्या ठिकाणी 13% लाभांश आणि 2% अर्धा टक्का इन्सेंटिव्ह म्हणून 13.5% त्यांना बेनिफिट त्या ठिकाणी देण्यासंदर्भातला निर्णय झाला आणि त्याचबरोबर सगळ्याच कर्मचाऱ्यांना त्यांचा 20% बोनस देण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे आणि अशा प्रकारचे अनेक निर्णय आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आले। जे वर्षभरामध्ये आणि मागच्या 5 वर्षांमध्ये चांगले निर्णय झाले या संदर्भात आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी मोठ्या प्रमाणावर समाधान आणि व्यक्त केलं। त्याबद्दल संचालक मंडळाचं आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदनही केलेलं आहे आणि याची ही सभा ही अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।